मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात 29 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर येते। पीडित महिलेवर सीएसएमटी स्थानकाबाहेर 22 सप्टेंबरच्या रात्री एकटीच असताना अत्याचार करण्यात आले। सीएसएमटी स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टँड जवळ दोघांनी आळीपाळीने महिलेला धमकावून तिच्यावर अत्याचार केले। या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार प्रथम सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। हे प्रकरण पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय। त्यामुळे आता मुंबईतून धक्कादायक बातमी सध्या समोर येते। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या परिसरात 29 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आले। पीडित महिलेवर सीएसएमटी स्थानकाबाहेर 22 सप्टेंबरच्या रात्री एकटीच असताना अत्याचार करण्यात आले। सीएसएमटी स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टँड जवळ दोघांनी आळीपाळीने महिलेला धमकावून तिच्यावर अत्याचार केले। याच संदर्भात अधिक माहिती देता आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे। मीनाक्षी, धक्कादायक बातमी मुंबईतून। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात 29 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आले, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, आपण पाहतोय की मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरामध्ये 29 वर्षीय महिलेवरती बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर येते। खरं पाहायला गेलं तर ही संपूर्ण घटना जी आहे ती 22 सप्टेंबरच्या रात्री घडलेली आहे। कारण ही महिला सीएसएमटी स्थानकाबाहेर आली तेव्हा ती एकटीच होती आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय की दोन अज्ञात व्यक्ती तिथे आले। तिथे आल्यानंतर या ठिकाणी त्या महिलेनं छेडण्याचा प्रयत्न या अज्ञात व्यक्तींनी केला, मात्र महिलेनं आरडाओरडा केला। त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की तिचं तोंड जे आहे ते या दोन्ही अज्ञात व्यक्तींनी दाबला आणि त्यानंतर सीएसएमटी स्थानकाबाहेर टॅक्सी स्टँडच्या पाठीमागे या दोघांनी त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की या महिलेवरती धमकावून तिच्यावरती बलात्कार केल्याची माहिती समोर येत आहे। कारण या महिलेने आता तक्रार देखील दिलेली आहे आणि या तक्रारीमध्ये तिने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नमूद केलेल्या आहेत। मात्र एकूणच या प्रकरणी आपण पाहतोय की महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार प्रथम सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर आता हाच गुन्हा जो आहे तो पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या माता रमाबाई पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आपण पाहतोय की महिलांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला पाहायला मिळतोय। अंकिता, नक्कीच मीनाक्षी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। पुन्हा एकदा आता पुण्यानंतर मुंबईतून देखील धक्कादायक बातमी सध्या समोर येते। सीएसएमटी परिसरात 29 वर्षीय महिलेवरती अत्याचार करण्यात आलाय। आता हा संपूर्ण तपास माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय। त्यामुळे हे आरोपी नेमके कोण हा शोध सध्या घेतला जातोय। मात्र या सगळ्या बातमीनंतर एकच सवाल उपस्थित होतो, महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही असं या बातम्यांमधून दिसून येतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।